स्वामी समर्थ. तर सगळ्यांना आज आहे गुरुवार आणि शुभ गुरुवार. तर स्वामींच्या कृपाने तुमचा आजचा दिवस खूप सुख समृद्धीने आणि स्वामीमय जावो हीच स्वामींचरणी प्रार्थना करते. आणि आज आहे ना मी माझं स्वामी स्वामी अनुभव मी शेअर करते. मी कशी सेवेकरी झाले आणि ह्याच्या आधी मी स्वामी सेवेकरी होती की नव्हती हे पण मी शेअर करते. तर व्हिडिओ पूर्णपणे ऐका. तर चला व्हिडिओला मी सुरुवात करते. पहिलं तर स्वामींना खूप खूप मनापासून धन्यवाद कारण जे काय आता आहे ना ते स्वामी कृपेमुळे आहे. स्वामी सेवेमुळे आहे. स्वामी की सेवा केल्याने आहे. कारण की सेवा करणे आणि स्वामी सेवा करणे हे मला आधी कधीच माहित नव्हतं. स्वामी म्हणजे काय मला माहित नव्हतं. स्वामी सेवा कशी करायची, काय असतं हे काहीच मला माहित नव्हतं पहिलं तर. तर स्वामी कृपेने माझ्या जीवनामध्ये खूप काही बदल झाले. संकटे तर भरपूर आली, छोटी-मोठी संकटे भरपूर आली, पण स्वामींवरचा विश्वास माझा कधी कमी नाही झाला. कारण की जो विश्वास मी स्वामी सेवेमध्ये आले आणि तो विश्वास स्वामींवरती बसलेला, तो म्हणजे माझा कधी डगमगला नाही. तर आधी तर मी स्वामींची सेवा करायची नाही आणि स्वामी म्हणजे काय मला हे माहीत नव्हतं. मी ह्या आधी केव्हाच मी म्हणजे स्वामी सेवा म्हणजे मी काय केलीच नव्हती. मला माहीतच नव्हतं तुम्ही करणार काय? आणि एके दिवशी आहे ना, माझ्या बाजूला ताई राहायला आलेल्या. तर त्या ताईने आहे ना तारक मंत्र लावलेला. तारक मंत्र मला आत्ता माहीत आहे, पण त्यावेळेस मी गाणंच बोलत होती, की "हा कुठला गाणं आहे? काय गाणं आहे?" असं मी म्हणत होती. पण तो गाणं आहे ना, मी किचनमध्ये होते आणि त्यांनी गाणं जो लावलेला मंत्र तर मी तो ऐकत-ऐकत आहे ना दरवाजापर्यंत गेली. दरवाजातून आहे ना ऐकतच होती तो गाणं एवढा माझ्या डोक्यात बसला ना तो गाणं, की म्हणजे तो गाणं तिकडे बंद झाला तरी मी इकडे माझ्या तोंडामध्ये तो गाणं म्हणजे चालूच होता. एवढा गाणं माझ्या मनामध्ये बसलेला. तर परत आहे ना मी दुसऱ्या दिवशी परत तो गाणं ऐकण्यासाठी मी तिथे बसले म्हणजे उभीच होती. तर त्या ताईनी काही दुसऱ्या दिवशी काही गाणं तो लावलाच नाही आणि तिसऱ्या दिवशी सुद्धा पण लावला नाही. मी ऐकण्यासाठीच तो गाणं म्हणजे माझ्या डोक्यात बसलेलं, पण त्या गाण्याला सुरुवात कुठून करायची हे मला आठवत नव्हतं. कारण मध्ये-मध्येच मला आठवत होतं, जास्त आठवत नव्हतं. पण तो गाण्याची चाल मात्र माझ्या डोक्यामध्येच फिरत होती. तर त्याच्यानंतर आहे ना मी तो गाणं आठवून नंतर मी मोबाईलवरती सर्च केला, की काय आहे गाणं, कुठलं आहे गाणं बघूया म्हणून. तर केला तर तारक मंत्र म्हणून लिहून आला. तर तारक मंत्र लिहून आला तर मी आहे ना लावला मग तो. लावला आणि रात्रंदिवस मी तो लावत होती. आणि तो काय तारक मंत्र आहे की गाणं आहे हे मला काही माहीत नव्हतं. मी आपलं असंच लावायची. त्यांचा ऐकून मी लावायची, त्यांचं बघून लावायची. कारण की ह्याच्या आधी मला काही माहीत नव्हतं. त्यामुळे मी बघून म्हणजे त्यांचं ऐकून लावायला लागली. तर मी दिवस-रात्र तो गाणं लावायची. ह्याचा अर्थ मला काहीच माहीत नव्हतं ह्या तारक मंत्राचा, पण मी तो ऐकायची. तर तो ऐकायचे ना, तर त्या ताईंना मी एक दिवस ना विचारायला गेली, की "ताई हा कुठला गाणं आहे तुम्ही लावलेला?" की तो ऐकूनच खूप छान वाटतं. म्हणजे मनाला एकदम शांती देतं. की "काय आहे गाणं? हा कुठला गाणं आहे?" तर त्या मला बोलायला लागल्या, की "हा गाणं नाही, हा मंत्र आहे." त्यावेळेस त्या मला बोलल्या, की "हा मंत्र आहे" म्हणून. मला ह्याच्या आधी मला काहीच माहीत नव्हतं. मी कधी स्वामी सेवा केलीच नाही, तर मला कसं माहीत असणार? तर त्या मला बोलल्या, की स्वामींचा हा मंत्र आहे. त्या मला विचारायला लागल्या, कारण की मी 2-3 दिवस लावत राहिली ना, तर त्या मला विचारतात, की "तुम्ही स्वामी सेवा करता का?" मी म्हटलं, "मी नाही करत. स्वामी सेवा काय असतं?" मी त्यांना विचारत होती, की त्या बोलल्या, की तुमच्याकडे मी 2-3 दिवस गाणे ऐकलं, तर मला वाटलं, की तुम्ही स्वामी सेवा करता." तर मी म्हटली, "नाही, मी असं काही करत नाही. मला हा गाणं आवडला. तुमचा बघूनच मी लावायला लागली. मला माहीत नाही हा कुठला गाणं आहे ते. तर तुम्ही काय ते सांगा मला या गाण्याबद्दल." तर त्यांनी त्या गाण्याबद्दल सांगितली आणि त्यांच्याकडे फोटो होता. मूर्ती वगैरे नव्हती, पण फोटो होता. तर तो फोटो बघितला आणि म्हणजे माझ्या मनामध्येच बसला. मी म्हणेन स्वामी आहेत ना, त्यांच्या सेवेकरी ते स्वतःच घडवतात. तसंच माझ्या बाबतीत सुद्धा झालं. कारण की मला माहीत नव्हतं स्वामी सेवा काय, पण स्वामी त्या तारक मंत्रामुळे मी स्वामींच्या सेवेमध्ये गेली. तर स्वामीच ते सगळं घडवतात, स्वामीच करतात मी असं म्हणेन. आणि मग मी त्या ताईंना सगळं विचारलं, तर त्या ताईंनी मला आहे ना पूजा लाईफस्टाईल या ब्लॉगचा सांगितलं, की सर्च करा मोबाईलवरती आणि त्यानुसार तुम्ही सेवा करा. मला पण जास्त माहीत नाही अशा त्या बोलल्या मला. तर मग मी ना पूजा लाईफस्टाईल ब्लॉगला सर्च केलं आणि त्यांच्या व्हिडिओ बघून मग मी स्वामी सेवेमध्ये आली आणि स्वामींची एवढी वेडी झाली, की रात्रंदिवस स्वामींचं नाव वगैरे नामस्मरण परत
स्वामी चरित्र सारामृत. एक दिवस तर असा होता, की स्वामी चरित्र सारामृत एक दिवसाला मी एक पाठ नुसतं करत होती, की काहीच म्हणजे हे नव्हतं. म्हणजे माझ्या स्वतःहून मनानेच मी करत होती. एवढी स्वामींचा हे लागलेलं मला. म्हणजे जे लोकं स्वामी सेवेमध्ये आहेत ना, त्यांनाच हे अनुभव समजणार. म्हणजे मी आता जे काय बोलते ते. कारण की स्वामी सेवा करतात ना, त्यांनाच हे समजतं की स्वामी सेवेमध्ये आल्यावरती हे सगळं आपोआप घडत जातं. आपण करायची काहीच गरज नाही. स्वामी सगळं त्यांची सेवा स्वामी स्वतः घडवून घेतात. असंच आहे ते. तर मी स्वामी सेवेमध्ये लॉकडाऊनच्या आधी म्हणजे 2020 मध्येच मी आली. लॉकडाऊन चालूच होतं तेव्हाच मी स्वामी सेवा करायला लागली आणि स्वामींच्या सेवेमुळे स्वामींची जी मी काही सेवा करायला लागली, स्वामी माझ्या आयुष्यामध्ये आले आणि जे काही सुधारणा माझ्यामध्ये झाली, माझ्या घरामध्ये झाले. भरपूर अडचणी अशा आल्या पण त्यांच्या सामोरं जाण्यासाठी पण एवढी शक्ती, हिंमत मिळाली, जी काही स्वामींमुळेच झाले आणि आणि आत्तापर्यंत जे काही घडतंय ना, ते सगळं स्वामींमुळे मी म्हणेन. कारण की स्वामी आपले जिथे स्वामी असतात ना, तिथे अशक्य ते शक्य करतीलच स्वामी. हे त्यांचे वचन आहे आणि ते ते प्रत्यक्षात करतातच. आणि बोलतात ना, की हम गया नहीं जिंदा है स्वामींचा हा शब्द आहे. तर ते खरोखरच जिथे आपण स्वामींची सेवा करतो ना, तिथे ते उपस्थित असतात. कारण की त्यांच्या लेकरांच्या समोर ते असतातच. आपल्याला दिसत नाही, पण आपल्या समोरच असतात. तर माझं स्वामी सेवेमध्ये येणं हे सार्थकी लागलं मी म्हणेन. कारण की स्वामींमुळे खूप काही माझ्या जीवनामध्ये बदल घडलेले आहेत. जर तुम्ही कोणी पण स्वामी सेवा कराल ना, नक्कीच करा आणि स्वामींचे अनुभव घ्या. मस्त-मस्त असतात. स्वामींची सेवा करत राहा. चमत्कार अनुभव भरपूर बघायला भेटतात. कारण की छोटे-मोठे चमत्कार भरपूर काही स्वामी देतात, साक्षात्कार करतात. पण आपण स्वामी सेवा करतो ना, तर त्याचा मोबदला कधीच मागायचा तर स्वामींकडे काही मागायची गरज पडत नाही. कारण की स्वामी आहे ना, आपल्याला जे पाहिजे ना, ते योग्य वेळी, योग्य पद्धतीने देतात. कारण त्याची एक वेळ यायला पाहिजे, त्या वेळेस देतात ते. कारण की तुम्ही बोलाल की मला आत्ताच पाहिजे, नंतरच पाहिजे असं नाही. स्वामींना माहीत आहे त्यांच्या लेकरांना काय पाहिजे, काय नाही पाहिजे. तर स्वामींकडे काही मागण्यापेक्षा आहे ना, त्यांच्यावर विश्वास ठेवा. योग्य वेळी ते सर्व काही उत्तम घडवतात. खरी सेवा ही निस्वार्थ, नम्र आणि श्रद्धेने केलेली असते. श्री स्वामी समर्थांवर विश्वास ठेवून केलेली सेवा मनाला शांती आणि जीवाला योग्य दिशा देते. कारण की माझं असंच झालंय, की माझ्यापेक्षा स्वामींवरती विश्वास ते सगळं काही ठीक करणं मला माहीत आहे. माझ्यामध्ये एक पॉझिटिव्हिटी आली ती म्हणजे सकारात्मक विचार. मी सतत विचार आणि सकारात्मक विचारच करते. आता आहे ना नकारात्मक विचार सोडून दिलं. कारण की खूप आधी खूप नकारात्मक विचार करायचे आणि खूप डोकेदुखी व्हायची ते आणि डोक्याच्या पलीकडचं झालेलं ते. डिप्रेशनमध्ये पूर्णपणे डिप्रेशनमध्ये होते आणि आता आहे ना, काही पण असू द्या होणार ते स्वामींच्या कृपेनेच होणार. नाही झालं तरी ते स्वामींची कृपा, झालं तरी ते स्वामींचीच कृपा असते. त्यामुळे आता स्वामींमुळे एक अशी कृपा झाली की ती पॉझिटिव्हिटीमध्ये माझ्या अंगामध्ये आली ती पॉझिटिव्हिटी. तर मी स्वामी सेवेमध्ये येऊन तर माझ्या लाईफमध्ये खूप काही बदल झाले स्वामी कृपेने मी म्हणेन. तर मी स्वामी सेवेमध्ये आले ते म्हणजे तारक मंत्रामुळे. तारक मंत्र जो की माझ्या हृदयामध्ये बसला तो शेवटपर्यंत आणि त्या ताईंचे पण खूप-खूप धन्यवाद म्हणेन कारण की त्या तिथे आल्या आणि मी स्वामी सेवेमध्ये लागले आणि स्वामींनीच घडवले त्यांचा सेवेकरी आणि स्वामींनी मला स्वामींनी त्यांच्यासाठी घडवलंय मी असं म्हणेन. कारण की जो काही होतं तो चांगलंच होतं. माझ्यासाठीच तिथे आलेले ते स्वामी त्यांच्याकडून मी त्यांची सेवेकरी झाले असं मी म्हणेन. तर तुम्हालाही कोणालाही स्वामीची सेवा करायची असेल तर नक्की करा. स्वामींचे अनुभव घ्या आणि स्वामी सेवेकरी व्हा, स्वामी सेवेकरी घडवा. तर इथे माझा मी अनुभव सांगितला, की मी तारक मंत्रामुळे मी स्वामी सेवेमध्ये आली आणि स्वामी सेवेकरी झाली. मला माहीत सुद्धा नव्हतं स्वामी म्हणजे काय आहे ते. तर माझा अनुभव तुमच्याबरोबर शेअर केलाय मी. कसा वाटला नक्की सांगा. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.